चला मास्टर 11 फिल्डिंग फिल्डिंग लावायची तुमची लवकरात लवकर. आणि हजुरी क्रिकेट क्लब तुमचे दोन्ही बॅटर मैदानामध्ये पाठवायचे लवकरात लवकर. आणि फलंदाजी मार्क वरती येत आहेत शाहिद आणि रझक. पोकी का नाम क्या है रे? पोकी का नाम क्या था? शाहिद 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 रजक रजक रजक. चला मास्टर 11 चला तुमचं क्षेत्ररक्षण सजवा लवकरात लवकर. मास्टर 11 चला रजक आणि शाहिद आलेत बॅटिंग वरती हजुरी क्रिकेट क्लब. चला लवकर लवकर स्पीडअप करायचे. मास्टर 11 रहमान शेख. ट्रैक पे कौन है रे बॉलिंग पे? योगेश ने ट्रैक पे ना. अरे योगेश थोड़ी तो. हाँ योगेश. गोलंदाजी मार्ग वरती येत आहेत योगेश. किसन नगर बेस्ट ऑफ किसन नगर उर्फ मास्टर 11 टीमचे पहिले गोलंदाज योगेश मालुसरे. ठीक है ना छोड़ दे. खेल रहे ना बब्बल गया ना पहन के. रहमान शेख यांचा संघ मास्टर 11 बेस्ट ऑफ किसन नगर वर्सेस हजुरी क्रिकेट क्लब बेस्ट ऑफ हजुरी. स्ट्राइक वरती आले आहेत रझक. ओपनिंग फलंदाज आणि गोलंदाजी मार्ग वरती योगेश विरुद्ध रझक. डावखुरे आताचे बॅटर आहेत. रझक मला असं वाटतं लेफ्टी त्यांची पोझिशन आहे. स्टान्स त्यांनी लेफ्टीचा घेतलाय. चला मॅचला सुरुवात करा. जास्त वेळ नाही घ्यायचा. चला जेन्सन जास्त वेळ नाही घ्यायचा. मॅचला सुरुवात करायची आहे लवकरात लवकर. चला पहिला चेंडू घेण्यात गोलंदाजी मार्ग वरती योगेश मालुसरे. पहिला चेंडू योगेश टू रझक. पहिल्या चेंडूवरती मात्र बीट केलंय बॅट्समनला. रझकला डावखुऱ्या बॅटर आहेत. तिथे चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. गुफरान शेख यांच्या माध्यमातून 22च्या स्वरूपात पहिली धाव. खातं उघडलं जात आहे हजुरी क्रिकेट क्लब यांचं बेस्ट ऑफ हजुरी. HCC हजुरी क्रिकेट क्लब बेस्ट ऑफ हजुरी वर्सेस बेस्ट ऑफ किसन नगर मास्टर 11. पहिल्या चेंडूवरती 22च्या स्वरूपात इथे मात्र चांगला फटका आला. लेग साइडच्या दिशेला बॉल चाललाय. बाउंड्री सीमा रेषा पार षटकार.
आणि 4 चेंडू 15 धावा झाले धाव फलकावरती. आणि लेफ्टी रायटी कॉम्बिनेशनचा फरक काय पडतो ते या मॅच मध्ये आपल्याला बघायला मिळतंय. आणि इथे मात्र चांगला चेंडू आणखीन एकदा बीट केलंय. 5 चेंडू 15 धावा धाव फलकावरती. बेस्ट ऑफ किसननगर वर्सेस बेस्ट ऑफ हजुरी. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आणि रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय स्लीपरच्या खेळाडूच्या हातामध्ये आणि एक षटक समाप्त. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 या आकड्यावरती. 16. चला नेक्स्ट बॉलर लवकरात लवकर तुम्ही उभं राहायचंय गोलंदाजी मार्गवरती. भास्कर आपल्याला आवाज देण्यात आलाय गोलंदाजीसाठी. भास्कर सागर नवीन गोलंदाज. चला टीम मीटिंग प्लीज कोणी घ्यायची नाहीये. नवीन गोलंदाज. अरे बहुत है बिरयानी, 16 किलो बिरयानी कौन खाएगा इतना? 1-1.5 किलो तो बच जाएगा अपने के लिए बाद में. 16 धावा झाले धावफलकावरती. चला नवीन गोलंदाज झाले आहेत भास्कर सागर. आणि स्ट्रायकिंग एंडला त्यांचा सामना करतील रजक. पाहूयात रजकला कशी गोलंदाजी करतील भास्कर. पहिला चेंडू आणि इथे मात्र फुलटच चेंडू. बॉल चालला बाउंड्री सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चांगली बॅटिंग रजक यांची. नहीं ये 4 ओवर का, ये पहला मैच है ना वो लोग का. चांगला फटका आपल्याला तिथे पाहायला मिळाला. रजक यांच्या बॅटमधून फुलटच चेंडू होता. कॅरी केलं लेग साईडच्या दिशेला. बॉल मात्र फिरवला आणि 4 धावांसाठी चांगली बॅटिंग रजक यांची. एक षटक समाप्त. एक चेंडू. धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या आकड्यावरती. भास्कर वरती सुद्धा पहिल्या चेंडूवरती प्रहार केलाय. मोठा प्रहार केलाय. पण आता पाहायला मिळेल कमबॅक करायचंय. कमबॅक करावं लागेल. बेस्ट ऑफ किसननगर या संघाला चांगलं कमबॅक करावं लागेल. कारण हजुरी क्रिकेट क्लब या संघाची गोलंदाजी मात्र खूप चांगली आहे. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं बापू पॅकर्स या संघाविरुद्ध उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. आणखीन एक चांगला चेंडू. तिथे मात्र बॅट्समॅनला बीट केलं पुन्हा एकदा. गुड बॉल भास्कर. 2 बॉल अभी डॉट है. चांगलं कमबॅक केले भास्कर यांनी. पहिल्या चेंडूवरती चौकार खाल्ल्यानंतर लाईन लेंथ मात्र सुधरवली आहे. पुन्हा एकदा बीट केले. चांगली बॉलिंग. चांगला पेस पकडलाय. चांगली लाईन आहे आणि पेस वरती मात्र बीट केले जात आहे. भास्करकडे पेस आहे. चांगला पेस आहे आणि चांगली लाईन लेंथ पकडण्याची त्यांची इथे मात्र पुन्हा एकदा बीट केले जाते. चांगली बॉलिंग भास्कर यांची. 3 डॉट आया लागोपाठ. पंचांचा निर्णय काय? नो बॉल. नो बॉल आहे. फ्री हिटचा इशारा पंचांचा नाहीये. फेकी बॉलिंग. फेकीचा नो दिलाय आणि 5 रनची पॅनल्टी. भास्करला 5 रनची पॅनल्टी फेकी दिलेली आहे. अभी सुन, इसमें रन नहीं आया ना, इसमें पेनल्टी में ऐड कर 5 रन. अपन पेनल्टी करते ना. ये वाला क्या सीन है? पेनल्टी 5 रन. किस चीज की? एक ही डाला ना. ये पक्का लगा. बॉलर चेंज हो गया. ये शमीर पानी का बॉटल देना. भर के दे. ले दे. ऐड हुआ 5 रन. 25 हो गया ना बेटा. 25. हाँ तब से लीक होगा इसका. हाँ लीक होगा. लीक समझ टॉप पे. अरे ओपन में है ना. ये ओपन में लीक. ओपन में आया तो ये डालेगा ना. ओपन में बैन है. ओपन में नहीं कर सकता. आणि आता फेकीच्या नहीं अगर ओपन में से भी आगे आया तो नहीं डालेगा. ओपन में से आगे. ओपन में नहीं डालेगा वो. ओपन में नहीं डाल सकता है. वही पूछ रहे हो. आणि 5 रन. हम लोग के साथ अगर फाइनल में आया तो नहीं डाल सकता. ओपन साइड से नहीं डालेगा.
अंपायर अंपायर नो प्लस 5 रनची पॅनल्टी ना, म्हणजे 6 रन टोटल. ओके थँक्यू. 26 रन झाले धावफलकावरती. 3 चेंडू 26 धावा झाल्या धावफलकावरती. आणि आमचे अंपायर आमचे प्रोफेशनल अंपायर आहेत. आणि इथे मात्र आणखीन एक चांगला फटका रजकच्या बॅट मधून आलाय. तिथे लेग साईडच्या दिशेला दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि 2 धावा घेण्यात सुद्धा कंप्लीट राहिले. तर बॅटर रजक आणि शाहिद चांगली बॅटिंग पुन्हा एकदा पाहायला मिळाली. 28 धावा झाल्या धावफलकावरती. 4 चेंडू 28 धावा 28 रन्स ऑन स्कोर बोर्ड. हां 28 रन्स. आणि इथे मात्र पंचांचा निर्णय डॉट बॉल आलाय आणि 22च्या स्वरूपात आणखीन एक धाव मिळतीये. 29 धावा जाऊन पोहोचते धावफलकावरती. 5 चेंडू 29 धावा शेवटचा चेंडू आहे. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. इथे मात्र चांगला फटका ऑफ साईडच्या दिशेला भिरकावलाय आणि इथे मात्र विकेट जाते. माघारी परतावा लागलाय शाहिदला. ऑफ साईडच्या दिशेला अप्परकट मारण्याचा प्रयत्न, माघारी परतावा लागलं. ए शहजाद था क्या? शेजत था तो शाहिद क्यों बोल रहा था इतने टाइम से? अभी शहजाद कर दे. कोणी कॅच पकडले रे? पाईने पाईचं नाव काय याच्यामध्ये? सैजान. किती मॅच नंतर? 2 मॅच नंतर. बोल भाई. वो भास्कर को देने ही वाला था. बॉलर कौन है? गोलंदाज आहे योगेश. योगेश आले आहेत गोलंदाजी मार्कवरती. आणि स्पीड अप करायचे प्लीज मित्रांनो. हजुरी क्रिकेट क्लब लवकरात लवकर बॅट्समन तुम्ही मैदानात पाठवायचे आहेत, आपल्याला विनंती आहे. नवीन बॅटर आलेत मैदानाच्या आतमध्ये. पोकी आणि पंचांचा निर्णय येतोय. व्हाईट बॉलचा इशारा. एक एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते आणि धाव संख्या जाऊन पोहोचते 30 या आकड्यावरती. 30-30. वाइड बॉल है. आणखीन एक ऑफसाईडच्या दिशेला पंचांचा निर्णय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 31. 31 धावा जाऊन पोहोचते धावफलकावरती. आणि इथे मात्र स्कूप केलं. फटका चाललाय आणि बॉल चाललाय बाउंड्री सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स चौकार. चांगला फटका. तिथे आपले कोण मित्र बसलेत प्लीज बॉल वरती लक्ष द्या मित्रांनो. कमिटीचे जर कोण मेंबर किंवा मॅच मध्ये खेळणारे कोण मेंबर असतील तर बॉल कडे प्लीज लक्ष द्यायचंय. आणि चांगली बॅटिंग तिथे आपल्याला रजकच्या माध्यमातून पाहायला मिळते. 1 चेंडू 35 धावा झाले धावफलकावरती. आणखीन एक तसाच मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र बॉलरने बीट केलंय. 2 चेंडू 35 धावा धावफलकावरती. इथे मात्र आता क्षेत्ररक्षक तिथे तैनात केलं त्या साईडला
बॅट्समनला जज केलंय कारण माहिती आहे तो तिकडेच फटके खेळतोय. इथे मात्र समोरच्या दिशेला बिग 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 आणखीन एक डीजे. नाराजगी पाहायला मिळते आणि इथे आणखीन एक चांगला चेंडू परंतु मिस फील्ड होते. शाहिदने तिथे 1 रन घेण्याचा प्रयत्न केलाय. चांगली रनिंग आपल्याला पाहायला मिळते. 1 रन है अभी का बैट कट है. कितना हुआ 4 चेंडू 42 धावा झाल्या धाव फलकावरती. बेस्ट ऑफ किसन नगर वर्सेस बेस्ट ऑफ हजुरी सामना. आणि चांगली बॅटिंग आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते HCC स्पोर्ट्स यांच्याकडून. इथे मात्र व्हाईट बॉल आणि पुन्हा एक 22च्या स्वरूपात व्हाईट +1च्या स्वरूपात एक्स्ट्राची धाव मिळते. 4 चेंडू 44 धावा झाले धाव फलकावरती. 44 आणि इथे मात्र बॉल मिस झालाय. पुन्हा रनआउटची संधी आणि पुन्हा 1 रन. 22च्या स्वरूपात आणखीन 1 रन मिळतोय. 45 5 चेंडू 45 धावा आणि याच्यानंतर मला असं वाटतं आणखीन 1 ओव्हर आहे. इथे मात्र चांगला फटका येतोय लेग साइडच्या दिशेला शाहिदच्या बॅट मधून आणि बॉल चाललाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता परंतु नाही. बॉल चाललाय ओव्हर थ्रोच्या स्वरूपात. 1+2+3+ किती भेटणार. 1+2 म्हणजे 3 धावा आहेत आताच्या. थँक्यू अंपायर. धावसंख्या जाऊन पोहोचते 48. 48 या आकड्यावरती 3 चेंडू धावसंख्या जाऊन पोहोचते 48. चला मित्रांनो नो टीम मीटिंग. लवकरात लवकर नवीन बॉलर पाठवायचंय गोलंदाजी मार्क वरती आणि गोलंदाजाला यतीन साळवी. यतीन आलेत गोलंदाजी मार्क वरती. चला आता नवीन गोलंदाज झाले आहेत यतीन साळवी आणि धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 48 या आकड्यावरती. 18 चेंडूंमध्ये 48 धावा लगावल्या आहेत आणि चांगली बॅटिंग करताना आपल्याला दिसतोय तो नॉन स्ट्रायकिंग एंडचा बॅट्समन रझक. चांगली तिने फलंदाजीचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळत आहे आणि कुठेतरी धावा कमी खर्च कराव्या लागतील मास्टर 11 या संघाला. नाहीतर फार मुश्किल होईल रन चेस करणं. पहिल्या चेंडूवरती व्हाईट बॉल. इथे मात्र चांगला फटका आलाय समोरच्या दिशेने. बॉल कॅच पकडेल का नाही आणि 2 धावा मिळत आहेत आणि टोटल 51 धावा लगावल्यात बोर्ड वरती. 51 51 5-1 51 51 आणि हजुरी क्रिकेट क्लब यांची 50 टीमची पूर्ण झाली आहे. पहिला चेंडू 51 धावा कंप्लीट.
आणि आता फलंदाजी मार्कवरती पोकी. इथे मात्र चांगला फटका, परंतु हवेत खेळला गेलेला आहे, बॉलच्या खाली फिल्डर आणि गुड कॅच. वेदांत राणे, वेदू उर्फ वेदांत राणे, द स्टार बॅटर, द स्टार प्लेयर ऑफ द किसन नगर, द ब्रँड, द मॅन, द मिथ. आणि चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली शाहीदच्या बॅटिंग मधून. आणि नवीन बॅटर येतात मैदानाच्या आतमध्ये, जॉन टी सरकार. जॉन टी ओपन में रहना, एरिया में तो डालेगा, एरिया में भी बैन दे दिया तो पूरा टूर्नामेंट बैन. जॉन्टी हा ऐसा, जॉन्टी ऐसे एक प्लेयर है कि ये हजूरी क्रिकेट क्लब की एंट्री लेने के लिए किशन नगर में 10 बार आ चुके हैं. हम लोग को एंट्री चाहिए, हम लोग को एंट्री चाहिए, हम लोग को एंट्री चाहिए, बोल बोल के कमेटी को फिर इनको लेना ही पड़ा. लेने के बाद जो ये टीम परफॉर्मेंस कर रही है कि पूछो मत. 4 प्लेट हुआ उसका. 2 चेंडू 51 धावा झाले धावफलकावरती. नाही रे दादा, असं टुर्नामेंट बॅन लिहिलं रे. आणि इथे मात्र डॉट बॉल येतोय. जॉन्टी यांच्या बॅट मधून डॉट बॉल आलाय. 3 चेंडू 51, 3 बॉल्स 51 रन्स. 3 चेंडू 51 धावा झाले धावफलकावरती. आणि इथे कानमंत्र देण्यासाठी कोण आलंय, नाही, फिल्डिंग चेंज केली गेली आहे. इथे मात्र चांगला फटका समोरच्या दिशेने खेळला गेलेला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. रजक बोलले मी लगावणार याला. एक तरी षटकार 2 चेंडू मध्ये. 4 चेंडू 52 धावा 52 रन्स. द बेस्ट ऑफ किशन नगर वर्सेस बेस्ट ऑफ हजुरी. 52 धावा लगावल्या धावफलकावरती. आणि हा शेवटचा चेंडू आहे. यतीन, चांगली गोलंदाजी केली यतीनने. सॉरी, 4 बॉल झालेत, माफ करा, कानपाटात मारून घेतो. 4 बॉल झालेत. इथे मात्र चांगला फटका आलाय. बॉल चाललाय बाउंड्री सीमारेषेच्या बाहेर. षटकार सारन डीजे. आणि आता मात्र शेवटचा चेंडू आहे. शेवटचा चेंडूवरती काय घडेल. इथे मात्र समोरच्या दिशेने बिग 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 हिट. क्या ही बैटिंग की है हजूरी के टीम ने. मतलब 65 विन है, 65 रन्स टू विन. रहमान शेख कुठे आहे. रहमान शेख, रहमान शेख, रहमान तिथल्या तिथं गेला का, कुठे गायब झाला का काय. रहमान शेख कहां पर है. आप प्लीज स्टेज पे आइए, आपको विनती है. किधर है वो, भाग गया कि क्या किधर. क्या चला बॅट्समन पाठवायचे, मास्टर 11 तुमचे ओपनर प्लीज मैदानामध्ये पाठवा. आणि हजुरी क्रिकेट क्लब तुम्ही तुमची फिल्डिंग लावायची लवकरात लवकर, तुमची फिल्डिंग सजवून घ्यायची. आणि फर्स्ट इनिंग मध्ये रजकने जी बॅटिंग केली
कौतुकास्पद बॅटिंग लेफ्टीचं त्याने पूर्ण ऍडव्हान्टेज घेतलं. शेवटच्या 2 चेंडूंवरती त्याने 2 षटकार लगावले आणि 65 रन्स टू विन. चला बॅटर पाठवा. मास्टर 11 तुमचे बॅटर लवकरात लवकर मैदानात पाठवायचे. तिथे फिल्डिंग सुद्धा लागली आहे समोरच्या टीमची. मास्टर 11 कोई बात नहीं, या तो विन है या तो लन है. चलो जल्दी से जल्दी आप ग्राउंड में जाइए. सूरज झा बॅट्समन प्लीज पाठवा. आपल्याला वेळ कमी आहे, नाही तर याच्यानंतर आम्हाला 2-2 ओव्हरच्या मॅच करायला लागतील. प्लीज. और शहजाद के मुंह पे जो खुशी है, आहा, मतलब जो खुशी है वो खुशी को देख के हम खुश हो गए. क्या ही रहमान शेख इकडे या वरती प्लीज. रहमान शेख स्टेज वरती प्लीज. आपल्याला मी विनंती करू इच्छितो, स्टेज वरती या रहमान. चला बॅट्समन पाठवायचे आहेत लवकरात लवकर मैदानामध्ये. भास्कर सागर आणि जेन्सन जेम्स ओपन येतील. भास्कर आणि जेन्सन. अरे तब तक तू आ जाएगा भाई. आणि ओपनर मैदानामध्ये येत आहेत भास्कर सागर आणि जेन्सन जेम्स आले. दोन्ही पण सलामीवीर बॅटर मैदानामध्ये आले आहेत. भास्कर यांना गोलंदाजीमध्ये जरी बॅन दिलं असलं तरी फलंदाजी ते करू शकतात आणि त्यांच्यामध्ये ती कॅपेबिलिटी आहे. तेवढे रन ते चेस करू शकतात. एक नामांकित बॅट्समन आहेत भास्कर. व्यवसाय क्रिकेट देखील चांगलं खेळतात आणि काही बॅट्समन आहे. चला मॅचला सुरुवात होते. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज कोण आहे प्लीज. हजुरी क्रिकेट क्लबचा एक एक्स्ट्रा प्लेअर इकडे होता, तो कुठे गेला माहित नाही आम्हाला. प्लीज इथे पाठवा हजुरी क्रिकेट क्लबचा प्लेअर, एक्स्ट्रा प्लेअर. सर बॉलरचं नाव सांगा प्लीज. आणि आदिल आले आहेत गोलंदाजी मार्क वरती. आदिल ओजी नाम है क्या उसका? गोलंदाजी मार्क वरती आले आहेत आदिल. यार क्या बेंचत सिगरेट भी नहीं कुछ. क्या ही अभी देखना तो क्या ही.
वो भी मालूम नहीं तेरे को मालूम था इनको दिया है पर मैं अभी ध्यान नहीं आया चला मॅचला मात्र सुरुवात होते. फलंदाजी मार्कवरती आले आता जेन्सन जेम्स उर्फ अप्पी आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला भास्कर सागर गोलंदाजी मार्कवरती आदिल शेख. पहिल्या चेंडूवरती पहिलाच बॉल चाललाय बाउंड्री सीमारेषा पार षटकार. खेलने बोल भाई पहले जो च्या हातातून मिस्टेक होते. 22च्या स्वरूपात एक आणखीन एक धाव मिळते. धावसंख्या जाऊन पोचते 2 चेंडू 7 धावा धावफलकावरती. आणि हे जे कॉम्बिनेशन आहे लेफ्टी राईटीचं जे कॉम्बिनेशन आहे बॉलरला थोडस कन्फ्यूज केलं जातं बॅट्समन कडून की त्याला लाईन लेन चेंज करावी लागते फिल्डिंग चेंज करावी लागते. आणि 22 चेंडू 58 धावांची गरज आहे मास्टर 11 या संघाला जिंकण्यासाठी. तब्बल 16च्या सरासरीने रन बनवायचे आहेत प्रत्येक ओव्हरमध्ये. आणि इथे मात्र व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर 2 चेंडू 8 धावा झाल्या धावफलकावरती. आणि मला असं वाटतं बापू पॅकर्स ही टीम सुद्धा एकदम आवर्जून ही मॅच बघत असतील कारण या मॅच वरती त्यांचा सुद्धा रिझल्ट कायम आहे मला असं वाटेल कारण त्यांना देखील पुढची मॅच मास्टर 11 या संघासोबत खेळायची आहे. ओपन लॉटचा सामना असेल. 2 चेंडू 8 धावा धावफलकावरती. आणि इथे मात्र चांगला चेंडू लेग साईडच्या दिशेला फटकावलाय. तिथे फिल्डर तैनात. एकच धाव मिळेल. चांगली बॅटिंग चांगली फिल्डिंग देखील आपल्याला तिथे पाहायला मिळते. आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 या आकड्यावरती. 3 चेंडू 9 धावा धावफलकावरती. सरासरी 16ची आहे. 16 धावा काही करून बनवायचे आहेत प्रत्येक ओव्हर मध्ये. मी नाही जेवले अजून जेवण मग मित्रा इथे मात्र बॉल चाललाय हवेमध्ये आणि खाली फिल्डर कॅच पकडेल का शेहजाद पकडलीये. इथे मात्र माघारी परतावं लागलंय जेन्सनला. मोठा झटका बसतोय आणि कॅच पकडली आहे शेहजादने. स्पोर्ट्सचे मालक शेहजाद अन्सारी. आणि इथे चांगला चेंडू रफ्तार रफ्तार क्या बात आहे. 5 चेंडू 9 धावा धावफलकावरती. आणि आदिलचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी कारण जो चेंडू टाकला आताचा अनप्लेएबल चेंडू होता मला असं वाटेल. आणि आदिल लेग साईडच्या दिशेला एक फटका येतो. रनआउटची संधी तिथे प्राप्त झाली आणि रनआउट माघारी परतावं लागलंय सैजानला सुद्धा.
लवकरात लवकर उडवायचं आहे. रेहमान शेख आपण ग्राउंड वरती आपल्या स्टेज वरती या आणि नेक्स्ट मॅचचा टॉस चला लवकरात लवकर. योगेश योगेश मालुसरे आहे. आणि नवीन बॅटर आलेत मैदानाच्या आतमध्ये योगेश मालुसरे. एक षटक समाप्त. धावसंख्या जाऊन पोहोचले 10 या आकड्यावरती. बॉलिंग तो नहीं चले बैटिंग चल जाए. बैटिंग तो कर रहा था देखा तो वैसे अभी देखते ही 18 पे 55 चाहिए. पहले रुक बोला ना बहुत दूर है मैच. आजा भाई टॉस उड़ा के ये इसमें अच्छा अगर आए ना शॉट्स तो हो सकता है मैच. अगर ये ओवर में मारा तो बॉलर बॉलर कौन है? जॉन्टी सरकार, जगत सरकार के भाई. बॅटची इथे मात्र कडा घेतली आणि एकच धाव मिळेल. चांगली गोलंदाजी जॉन्टी यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. एकच रन मिळतोय. रेहमान शेख नेक्स्ट मॅचचा टॉस उडून घ्या प्लीज. आपल्याला विनंती आहे. पुढची मॅच बघा लॉर्ड्स मध्ये कोणाची आहे आणि टॉस उडून घ्या लवकरात लवकर. याच्यानंतर एरिया लॉटच्या 2 मॅचेस. त्यानंतर पुन्हा एकदा ओपन लॉटची मॅच असेल. ती असेल बापू पॅकर्स वर्सेस मास्टर 11. आणि डॉट बॉल दिला जातोय पंचांच्या माध्यमातून. इथे मात्र डॉट बॉल दिला जातोय. रेहमानचं असं म्हणणं आहे की नॉनव्हेज खाणाऱ्यांनी सुद्धा व्हेज बिर्याणी खाल्ली त्यामुळे व्हेज बिर्याणी कमी पडली. बात तो सही है. इथे मात्र बॉल चाललाय हवेमध्ये आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाकारला. दुसरी धाव सुद्धा घेतली जाते. योगेश चांगली रनिंग आपल्याला पाहायला मिळते योगेशच्या माध्यमातून. 3 चेंडू 13 धावा झाल्या धावफलकावरती. आणि इथे मात्र चांगला चेंडू चांगली बॅटिंग. एकच धाव मिळेल तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे तैनात आहे. 4 चेंडू धावफलकावरती. 4 चेंडू 14 धावा झाल्या धावफलकावरती. आणि 14 चेंडूंमध्ये 51 धावांची गरज आहे. 51 रन्स निडेड 14 बॉल्स. आणि पुन्हा एकदा भास्करच्या बॅटला कडा घेते. हॅलो 2 ओव्हर 16 रन झालेत.
2 ओवर 16 रन हो गए। बॉलर नेम इज जाहिद। कितना चाहिए अभी 2 ओवर में? 2 ओवर में 49 चाहिए। योगेश मालूसरे ऑन स्ट्राइक। चांगला शॉट मारला योगेशनी 6 रनसाठी। अक- 11 बॉल मध्ये 43 रन पाहिजे। इसी के साथ योगेश आउट। आता 10 बॉल 43 पाहिजे। ने बहुत अच्छी गेंद डाली योगेश मालूसरे को आउट करके। अभी 10 बॉल में 43 रन चाहिए। स्ट्राइक पे आया है दादा, दादू, क्या नाम है इनका? एसके, एसके स्वप्निल। पूरे एरिया के आइकन है ये टीम में पूरे, है ना? एसके का बहुत अच्छा शॉट, सबसे लंबा 6। एसके 9 36 नहीं बहुत अच्छा शॉट लॉन्ग ऑन की जगह पे, लॉन्ग ऑन की जगह पे। अरे भागा क्यों नहीं भास्कर? 2 रन अभी होना चाहिए था। अरे उसे छकड़ी मारा ना राजा, उसको स्ट्राइक लेना चाहिए। वो ओपन से खेल रहा है वेंडी, एक शॉट नहीं मारा अभी तक 6 रन का। है क्या नहीं? कुछ नहीं होता है सिर्फ। तू बताएगा किसका मैच है, मेरे को क्या मालूम। 8 बॉल 36 रन, 8 बॉल 36 रन। इसी के साथ बहुत अच्छा पंखा घुमाया भास्कर ने। अभी 1 बॉल बाकी है ना? हाँ, 7 बॉल 36 रन। बहुत अच्छा शॉट है कवर्स में, लेकिन फील्डर ने कैच छोड़ दिया है। असनैन ने कैच छोड़ दिया है। इसके बाद का अगला मैच, ये माइक बंद करेगा। हेलो हेलो। इसके बाद का मैच बाल उद्यान वर्सेस राइजिंग स्टार। दोनों कप्तानों को मंच पे आना है टॉस उड़ाने के लिए। अभी 6 बॉल में 34 रन चाहिए। 6 बॉल में 34 रन चाहिए। 6 बॉल में 34 रन। सभी के सभी बॉल बाहर मारने। अगर स्वप्निल ने मार दिए 6 बॉल 6 6, तो उनको रहमान की तरफ से 5,000 रुपए इनाम। ऐसा बोलूं बाइक पे लौड़े तो बॉलर नेम क्या है भाई? शहजाद आए आखिरी ओवर लेके। 6 बॉल में 34 रन चाहिए।
जाओ अभी काम पे। 6 बॉल में 34 रन चाहिए। दादा ने कभी ये मार दिया तो रहमान के तरफ से 5,000 रुपए इनाम। शहजाद 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 बहुत अच्छी बॉलिंग करते हैं। लास्ट मैच में उन्हें 11 रन डिफेंड किए थे। एसके ने वाइड समझ के छोड़ दिया लेकिन बॉल हुआ डॉट। कवर्स में पॉइंट पे मारने गए। एसके का बहुत अच्छा शॉट 6 रन के लिए। अभी तक एसके ने मैच छोड़ा नहीं है। अभी 4 बॉल में 28 रन की जरूरत है। उसने मैच छोड़ा नहीं, तेरे को क्या करने गए? 28 चाहिए। नो वाइड गया तो पोकी नहीं रे, शहजाद है। इसी के साथ एसके आउट। नहीं रे, पोकी फील्डिंग कर रहा है। पोकी शायद पोकी की इतनी हाइट ही नहीं है, वो स्टंप तक ही आता है। तो बैंड किया बॉलिंग। रहमान टॉस उड़ा लेना। इसी के साथ टॉस उड़ा है। कौन जीता टॉस? हाँ, रोहन 11 ने टॉस जीता है। इसके साथ और एक विकेट, शहजाद का और एक विकेट। कैच घोड़ा ने पकड़ा है, घोड़ा ने, हजोरी का घोड़ा है ये, टकलू अशोक। हाँ, अशोक ने बहुत अच्छा कैच पकड़ा गली में बिगर हैट के। शहजाद भाई हैट्रिक पे है। इस टूर्नामेंट में अभी तक कोई हैट्रिक लिया नहीं है। तीन बॉल हो गए ना? 3 बॉल हो गए ना? 4 बॉल हो गए। अच्छा, 2 बॉल में 28 रन। टॉस कौन जीता है? बाल उद्यान की टीम ने टॉस जीता है। फटाफट फील्डिंग पे आओ, 2 ही बॉल बाकी है। चलो 2 बॉल है। स्ट्राइक पे कौन है? जेसन है स्ट्राइक पे। ओह, गुड शॉट जेसन का कवर्स में, बहुत अच्छा। आखिरी बॉल बचा है। क्या बॉलिंग आज तक जाने नहीं रहे। 65 रन में जो किसको बोलता है? नहीं नहीं, सब सिगरेट और दारू में गए बस, और कुछ नहीं। वो जेसन ने वेरी फर्स्ट बॉल 6 मारा है। जो स्टैंड रहता तो अभी मारता था ना। हाँ, वो बड़े नवाब लोग है ना, इन्होंने चढ़ा के रखे थे। इसी साथ भास्कर ने लास्ट बॉल पे 6 मारा है ओपनिंग से जाके, और सबसे लंबा 6। कितना रन हो गया भाई? हाँ, 44। इसी के साथ हजोरी की टीम 21 रन से ये मैच जीती हुई है। 20 रन से, सॉरी। इसी बात रहमान की टीम बाहर आते हुए भास्कर को इतना अफसोस है कि दोनों बैट एक साथ उठा के ला रहा है। तो क्या करेगा, मेरा थोड़ी गलती है। क्या होता है?
फिर रहमान एक ही आएगा। हाँ नहीं नहीं एक ही। तो अभी हम लोग का और इसका मास्टर लीग का होगा तो उसमें से फाइनल में जाएगा ओपन के साइड से, सेमी में जाएगा। मेरे को पता नहीं रहमान हाँ मतलब तीनों में से एक ही टीम आएगा। अभी वो दोनों जीता है। दोनों जीतो फाइनल में गए बरोबर। अभी मेरा और मास्टर 11 को आएगा, हम लोग दोनों एक एक हारा है। जो जीतेगा डायरेक्ट हजूरी के साथ खेलेगा बरोबर। नहीं राजा हाँ वही तो बोला भाई, एक ही टीम फाइनल में आएगा ओपन आप में से। दोनों साइड नहीं का। हाँ माँ हम लोग बाहर है फिर। तो फिर नहीं एक बार पूछ ले तो भी तुम्हें। हाँ मेरे को नहीं पता कमेटी का पूछ सुमित मेरे को नहीं पता है पाई या रहमान को पूछ। बाल उद्यान मैच टॉस जीता है और फील्डिंग का निर्णय लिया है। जल्दी जल्दी फील्डिंग लगाओ फास्ट फास्ट।